हाय फ्रेंड्स, ज्या सोनेरी दिवसाची वाट आपण मागील काही महिन्यांपासून व काही वर्षांपासून पाहत आहे असं म्हटलं तरी चालेल, तर तो दिवस आज उजळलेला आहे. आजचा दिवस खास ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की महावितरणने विद्युत सहाय्यकचा रिझल्ट त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर डिक्लेअर केलेला आहे. तर होप तुम्ही रिझल्ट पाहिलाच असेल. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रिझल्ट पाहिला नाही आहे ते वेबसाईटवर जाऊन त्यांच्या महावितरणच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन रिझल्ट चेक करू शकता. या आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही PDF टाकलेली आहे, तिथे चेक करू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या लिस्टमध्ये झालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन मित्रांनो. आणि खास करून जे नॉलिफाय अकॅडमीचे विद्यार्थी असेल, मग ते ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, त्या सर्व विद्यार्थ्यांचं ज्या लिस्टमध्ये नाव आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. पण त्याचसोबत त्या लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव नाही आहे त्यांचं काय, तर त्यासाठीच हा व्हिडिओ दोन्ही विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवलेला आहे. थोडक्यात काहीतरी आपल्याला बोलायचं आहे की खूप सारे विद्यार्थी असं असतात की त्या लिस्टमध्ये ज्यांना त्यांचं नाव दिसत नाही आहे तर ते स्वतः म्हणजे असं हे करतात, रिग्रेट फील करतात की माझं नाव त्या लिस्टमध्ये असायला पाहिजे होतं. खूप सारे दुःख असतो, दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळून जातो. पण आता पहा मित्रांनो की त्या दुःखासाठी अनेक कारणं असू शकतात, तोच आपल्याला डिस्कस करायचा आहे. आणि त्या दुःखातून आपल्याला कसं बाहेर येऊन यश मिळवता येईल ते थोडक्यात आपल्याला या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. सगळ्यात पहिलं तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ऑब्व्हियसली मित्रांनो त्यांना सांगतो की तुम्ही मला कॉल करताय. खरंच ती माझ्यासाठी खूप कौतुकाची गोष्ट आहे. कारण की एका शिक्षकासाठी याच्यापेक्षा खूप मोठं गिफ्ट कोणतंच नाही आहे की जेव्हा तो विद्यार्थी सरांना एक कॉल करतो आहे. ऑब्व्हियसली तो आपले आई-वडील त्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. तेवढेच त्यासाठी शिक्षकसुद्धा महत्त्वाचे. जो खरा विद्यार्थी आहे, जो आपल्या शिक्षकांवर प्रेम करतो. तुमचा आनंद मी समजू शकतो आणि तुमच्या फीलिंगसुद्धा समजू शकतो. पण कधी-कधी बिझी शेड्यूलमध्ये या खूप साऱ्या कॉल्समुळे कॉलवर बोलणं होत नाही, या कॉल रिसीव्ह होत नाही. तर थोडं समजून घ्याल. माझा कॉल बॅक तुम्हाला नक्की येईल. आज येईल, उद्या येईल, पण कॉल बॅक येईल. त्याच्या आधी तुम्ही एक मला WhatsAppला मेसेज करा. तोच खूप माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि नक्कीच रिझल्ट हा महापरीक्षांपेक्षा जास्त असेलच. कारण की तुम्हाला माहितीच आहे की महापरीक्षेमध्ये आपले किती विद्यार्थी लागले. पहा, माझी कॉम्पिटिशन कोणाही सोबत नाही आहे. माझी कॉम्पिटिशन माझ्यासोबत आहे. जे काही रिझल्ट आहे ते फक्त भविष्यातील येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे की तुमचंसुद्धा सिलेक्शन कुठेतरी होऊ शकते, फक्त जर तुम्ही मेहनत केली तर. तर अजून तुमच्या डोक्यात काही डाऊट आहे? खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला सकाळी विचारलं की सर मग DV कधी होणार आहे? तर ते ऑब्व्हियसली महावितरणच्या वेबसाईटवर येईलच DVचं शेड्यूल. पण त्याच्या आधी माझ्या डॉक्युमेंट्समध्ये काही करेक्शन्स आहे. तर त्यासाठी काय करू? तर त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवतो मित्रांनो. पण जे तुमचे डाऊट्स असेल ना ते मला टाका. त्याच्यासाठी कंबाईन एक व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर होऊन जातील. जे तुमच्या डोक्यामध्ये असेल तिथे. कारण की प्रत्येकासोबत एकदम प्रत्येकासोबत बोलणं कधी-कधी शक्य होत नाही, म्हणून सांगतो आहे. तर हा व्हिडिओ खास करून त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांचं त्या लिस्टमध्ये नाव नाही आहे. पहा मित्रांनो, ऑब्व्हियसली तुम्ही नाव चेक करताना सरनेमवरून चेक केलं असेल, तुमच्या फर्स्ट नेमवरून या मिडल नेमवरून. एक नाव गेलं, दुसरं नाव गेलं, तिसरं नाव गेलं, यात तुम्हाला कोणतंही नाव त्याच्यामध्ये फाइंड आउट नाही झालं असेल तर खूप म्हणजे अपयश असेल. म्हणजे आपल्यासाठी खूप मोठं अपयश आहे असं तुम्ही मानत असाल. पण पहा मित्रांनो की या लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे ना आज याच्यातले खूप सारे विद्यार्थी असे सुद्धा आहे की ज्यांनी याच्या अगोदर कित्येक वर्ष कित्येकदा फेलरचा सामना केलेला आहे, फेलर पाहिलेला आहे. मी स्वतः डोळ्यानं विद्यार्थ्यांना पाहिलेलं आहे. आता महापरीक्षांच्या वेळेस पण पाहिलेलं आहे की ज्यांचं त्या महापरीक्षांमध्ये सिलेक्शन नाही झालेलं ना, त्यांचं या महावितरणमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. मी स्वतः सकाळी ज्या विद्यार्थ्यांचं मी जवळून ओळखतो त्यांचे रिझल्ट चेक केले किंवा त्यांचे मला कॉल येतात की सर झालं बा यावेळेस, बरोबर. आणि असे काही विद्यार्थी की ज्यांना मी अजून खूप साऱ्या 4-4, 5-5 वर्षाच्या आधी ओळखत आहे की जे त्यावेळेस चांगल्या तऱ्हेनं अभ्यास करू शकले नाही किंवा मग प्रॉपरली सिरियस घेतलं नाही, बॅच लावली पण निवड ती अशीच गेली आहे, म्हणजे करू किंवा मग अजून काही दुसऱ्या कामामुळे. पण त्यांनी नंतर ती जिद्द सोडली नाही. होत्या घराच्या जबाबदाऱ्या, पण काम करत असताना, जॉब करत असताना सोबत आपला अभ्यास चालू ठेवला आणि रिझल्ट काढून दाखवला. तर त्या विद्यार्थ्यांसुद्धा खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर पहा मित्रांनो की या लिस्टमध्ये जेवढेही विद्यार्थी सिलेक्टेड आहे ना, त्यापैकी मोस्ट ऑफ द विद्यार्थी असे नाही आहेत किंवा त्यांना पहिल्याच अटेम्प्टमध्ये यश भेटलं असेल. असे खूप सारे विद्यार्थी की ज्यांचा सेकंड अटेम्प्ट असेल, थर्ड असेल, कोणाचा चौथा, पाचवा असं सुद्धा असेल. आणि त्याच्यानंतर त्यांना हे यश भेटलं असेल कारण त्यांना माहीत होतं की आपण चुका केलेल्या आहे, त्या चुका आपल्याला इम्प्रूव्ह करायच्या आणि पुढे कुठेतरी आपल्याला रिझल्ट काढायचा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहीत आहे की आता हे अपयश जे आपल्याला मिळालेलं असते, हे अपयश पचवणं आणि या अपयशातून यश मिळवणं हाच खूप मोठा एक म्हणजे काय म्हणून आपल्या खऱ्या विद्यार्थ्यासाठी एक स्ट्रगल पॉईंट आहे. तर त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करायचं आहे या व्हिडिओमध्ये. कारण की मला माहीत आहे की ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यांचा आनंद तर गगनात नाही आहे. म्हणजे
आणि व्हायलाही पाहिजे, कारण की खूप सारी मेहनत त्यांनीसुद्धा घेतलेली आहे आणि रिझल्ट हा असाच नाही भेटलेला आहे. आणि याच्यामध्ये दुःख त्याही विद्यार्थ्याला होते ज्यांना फक्त बॅच लावली, या काहीतरी सेल्फ स्टडी केला, कोणता काय वाचावं काय नाही कळत नव्हतं, किंवा बॅच लावूनही सिरियसनेस नव्हतं त्याच्यामध्ये, आणि पेपर दिला, थोडा अभ्यास केला आणि त्यालाही अपेक्षा असते की माझंही सुद्धा सिलेक्शन व्हायला पाहिजे होतं, त्यालाही सुद्धा दुःख होते आणि तेवढंच दुःख होते मे बी, बरोबर. पण काहीच असे असतात की जे ॲक्सेप्ट करतात की नाही माझा अभ्यासच नव्हता आणि मला माहीत होतं की माझा रिझल्ट येत नाही, मी नेक्स्ट टाईम ट्राय करेल आणि रिझल्ट काढेल, त्यांचं ठीक आहे. पण जे विद्यार्थी इन पहिलाच अटेम्प्ट दिला आणि त्या पहिल्याच अटेम्प्टला आपलं अपयश मानतात आणि असं कन्सिडर करून टाकतात की आता जागा निघणारच नाही आहे आणि आता तर जीवनात काही राहिलंच नाही आहे आणि आता तुम्ही अभ्यास करतच नाही आहे आणि मी दुसरंच काही करतो. पहा मित्रांनो, सगळंच काही सरकारी नोकरी नाही आहे. प्लॅन ए आपल्यासाठी सरकारी ए, मी तुम्हाला आपल्या ऑफलाईन असो की ऑनलाईन असो तेव्हा नेहमी मोटिवेशन सांगितलं, तेव्हा नेहमी म्हटलं की आपला प्लॅन ए हा गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपरेशन करणं आहे, तो मिळवणं आहे. आणि प्लॅन बी तर मग आपल्या जीवनामध्ये आहेच, आपण आपला स्वतःचा व्यवसाय असेल की जे काही असेल, नोकरी असेल. पण सरकारी नोकरी जे काही आहे, जे काही असेल ते लागली नाही म्हणून आपण जीवनामध्ये हारलो, हा भाग नाही आहे. खूप सारे विद्यार्थी जे तुम्ही याच्यामध्ये दाखवेल मी तुम्हाला, पहा त्यांच्याशी तुम्ही बोला, की असे खूप सारे विद्यार्थी आहे की ज्यांचा 4था-5वा अटेम्प्ट आहे, पण त्यांनी हार नाही मानली, रिझल्ट काढला. आणि तसंच तुमच्यासोबत आहे की आणि अजून सुद्धा या लिस्टमध्ये असे असेल ज्यांचं समजा असे काही विद्यार्थी असेल आता की ज्यांचे एज बार झाले. तर ज्यांचे एज बार झाले त्यांच्यासाठी तर आता ऑब्व्हियसली प्रायव्हेट सेक्टरचाच मार्ग आहे, पण ते त्यांच्या लाईफमध्ये वेगळं काही करू शकतील. त्यांच्यासाठी मी वेगळं काही डिस्कशन गाईडन्स करणारच आहे, त्यांनी मला फक्त व्हॉट्सअप करावा. अजून काही समजा ज्या जास्त एजच्या भरत्या असतात त्याच्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता, पण तो सोबत जॉबसोबतच चालू ठेवणं योग्य राहील. सेपरेट स्टडी आपण त्यासाठी करू शकत नाही. पण जे विद्यार्थी सध्या जस्ट फक्त काही 20-22 वर्ष, 25 वर्ष, 27 वर्षाचे आहे, 25 वर्ष तर ठीक आहे मिनिमम, 27 थोडं जास्त होते, पण जे एकदम कमी एजचे विद्यार्थी आहे, अजून तुम्ही अटेम्प्ट देऊ शकता. आणि अशातच तुम्ही म्हणाल की माझा आता काही म्हणजे मला खूप मोठं माझ्यासाठी हे अपयश आहे आणि माझा रिझल्ट यायलाच पाहिजे होता. पहा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना खरं प्रामाणिक बॅच लावून होत नाही, मी तुम्हाला सांगतो आहे नेहमी की मीच नाही, कोणतीही बॅच लावा तुम्ही, कितीही लावा, बॅच हे तुम्हाला, क्लासेस हे तुम्हाला एक मार्ग दाखवतात आणि तुमचा मार्ग सोपा करतात. तुम्हाला रिझल्ट नाही लावून देत, त्याच्यावर तुम्हाला स्वतःला जावं लागते. म्हणून मी नेहमी म्हणतो की या यशामध्ये माझा वाटा आहे, पण माझ्यापेक्षा तुमचा जास्त वाटा आहे आणि खरंच तुम्ही त्याच्याबद्दलही मला फोन मेसेज करतात, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण आम्ही दाखवलेल्या मार्गावर तुम्ही कशा पद्धतीने चालता ते खूप महत्त्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना खरंच जीव तोडून मेहनत केलेली आहे त्या विद्यार्थ्याला यश मिळालं, खरंच म्हणजे मिळालंच पाहिजे आणि मिळालंच आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना अजूनसुद्धा कुठेतरी खूप मेहनत केली होती सर मी, पण माझं व्हायला पाहिजे होतं, माझं नाही झालं, कुठेतरी मित्रांनो काहीतरी चुका राहिल्या असेल आणि त्या चुका अनेक असू शकतात. आता त्या चुका जर डिस्कस करायचं म्हटलं तर मग खूप सारे विद्यार्थी म्हणतात, सर मी बॅच लावायला पाहिजे होती, मला माहीत होतं, मी लावली नाही. या सेल्फ स्टडी करणारे विद्यार्थी खूप सारे मित्रांनो, असं मी तुम्हाला पहिले म्हटलं की बॅच लावूनच होत नाही. मी बॅचमध्ये बोलताना हे म्हणतो की या बॅचमध्ये सपोज 50-60 विद्यार्थी असेल तर 50-60 विद्यार्थी रिझल्ट देणार नाही आहे, लागणार नाही आहे. त्यातले जेवढे जास्तीत जास्त होईल. पण जे विद्यार्थी मला माहीत राहते की याचं तर काही क्लासमध्ये लक्ष नाही आहे, फक्त लावायची आहे म्हणून लावली, कोणतरी सांगितलं किंवा काहीच नाही करत आहे, जे सांगितलं ते फॉलो नाही करत आहे. ज्यांना जे मी सांगितलं, जसं सांगितलं ते त्या विद्यार्थ्यांना केलं ना, नक्की त्याचं नाव आज त्या लिस्टमध्ये आहे. पण जे सिरियसच नव्हते ते कुठंच त्या लिस्टमध्ये नव्हते, तर ते सुद्धा विद्यार्थी म्हणजे विचार करा की आज अपेक्षा करताना आपलं अपयश मानून घेता. पहा मित्रांनो, चुका आहे. जे कुठेतरी तुम्हाला पहिले म्हटलं की बॅच लावणं म्हणजे सगळं काही नाही आहे. आपल्याला करावं लागतं, स्वतःला सुद्धा करावं लागतं, कारण की रिझल्ट हा एकट्याचा नाही आहे. माझी मेहनत आहे, तुमची मेहनत आहे, तर रिझल्ट येतो, बरोबर. म्हणून मग आता ज्या चुका राहिल्या असेल, खूप सारे विद्यार्थी दुसरा ब्लेम टाकतात, नाही मला फॅमिलीचा सपोर्ट नव्हता, मला फायनान्शियल सपोर्ट नव्हता, किंवा मग मी हे नाही करू शकलो, माझ्या मागं जॉब होता, हे होतं, अनेक कारणं आहे. पण ते कारणं डिस्कस करण्यापेक्षा किंवा दुसऱ्याला ब्लेम टाकण्यापेक्षा स्वतःमध्ये आपण थोडंसं पाहिलं पाहिजे की आपल्यामध्ये काय चुका राहिल्या पाहिजे. आणि कधीच मानू नका मित्रांनो की हे यश म्हणजे हे अपयश म्हणजे आपलं शेवटचं आहे. मी नेहमी माझ्या एका छोट्याशा स्टोरीमधून सांगतो की एका दगडाला, परत तेच सांगतो आहे की एका दगडाला तुम्ही फोडून राहिलेला आहे, पहिला घाव मारला, दुसरा घाव मारला, तिसरा, चौथा, 5वा झाला, पण तो दगड फुटला नाही आणि कुठेतरी 5व्या-6व्या दणक्यामध्ये तो दगड फुटला, म्हणजे तुमचे आधीचे घाव वाया गेले असं नाही आहे. जेव्हा तुम्हाला फेलर भेटलं तेव्हा तुम्ही स्ट्राँग बनत गेले. तुम्हाला माहीत होतं की तुम्ही स्वतःला अजून जास्त इम्प्रूव्ह केलं आणि आपला रिझल्ट काढला. पण काय आहे ना, की हे जे विद्यार्थी असतात थोड्या म्हणजे माहीत आहे त्यांना की आपण रिझल्ट काढू शकतो, आपल्यात पोटेन्शियल आहे. तुम्हाला माहीत आहे की तुमची मेहनत करायची ताकद जर असेल ना, जिद्द असेल ना, तर तुम्ही पुढचा रिझल्ट काढू शकता. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटतं की आता एवढी मोठी भरती होती, मग आता एवढी मोठी भरती कधी येईल आणि माझं सिलेक्शन होईल का? हा विचार डोक्यातून काढून टाका मित्रांनो. असाच विचार करणारे विद्यार्थी आधी होते, ज्यांना
असंच तेही विचार करत होते. तेव्हाही त्यांना समजावलं, त्यांनी ऐकलं, त्यांनी चालू ठेवलं आणि या महापारेषण असो या महावितरण असो त्याच्यामध्ये रिझल्ट काढला. आणि सेम तुमच्या बाबतही असं आहे, तुमच्यानंतरही विद्यार्थी येतीलच आणि तेही असाच विचार करतात, खूप सारे विद्यार्थी. पण मित्रांनो तुम्हाला सांगतो आहे, की मानसिकता अशी ठेवा, की आपल्या 100मध्ये आपला रिझल्ट आला पाहिजे, 100मध्ये. आता काय आहे ना, की खूप सारे म्हणतात, की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट आल्या सर, तर मग त्याच्यामध्ये आम्ही लागेलच काय? तुम्ही पहा माझ्या टेलिग्रामवर चॅनलवर जाऊन खूप सारे विद्यार्थी तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटला लागलेले दिसेल. आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा माहीत नव्हतं, की आमचं सिलेक्शन हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्सला होणार आहे. ते रिझल्ट हा अनएक्सपेक्टेड असतो. जो टॉपर आहे त्यालाही माहीत नसतो की मी टॉपर राहणार आहे या एक्झाममध्ये. मेहनत करणं आपलं काम आहे. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा म्हणजे आता जेव्हा आपण आपलं अपयश बोलतो आहे, तेव्हा खूप साऱ्या अशा चुका असतात, की आपण बॅच तर लावतो, पण मग सर आम्हाला इम्पॉर्टंट सांगा काय महत्त्वाचं आहे, मी तेवढंच करतो. पहा मित्रांनो, तुम्हाला नेहमी म्हटलं, की एवढंच इम्पॉर्टंट आहे हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. जसं महापारेषणचा पेपर थोडासा मीडियम लेव्हल सोपा होता, म्हणजे एवढाही नव्हता सोपा, पण त्याच्यापेक्षा आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कन्सिडर केलं होतं, की बा आता महावितरणचा पेपर त्याच्यापेक्षा सोपा येईल. म्हणजे तुम्ही त्याला जज केलं, पेपरला स्वतः जज केलं आणि फक्त थोडं सोपं केलं, काही तुम्ही ठराविकच केलं, असं नसते. कोणताही रिझल्ट काढायचा आहे ना, तर आपल्याला 100% सिलेबस ॲटलीस्ट करावाच लागतो, कव्हर करावाच लागतो. सगळ्या गोष्टी डोक्यामधून गेल्याच पाहिजे आपल्याला त्याच्याबद्दल थोडंसं तरी माहीत असलंच पाहिजे, बरोबर. आपण फक्त नुसतं काहीच नाही करून राहिलो, बा सगळं स्किप करून राहिलो आहे असं नाही ना. आपण जे करतो आहे तोच पेपरमध्ये भेटेल असं नाही आहे ना. म्हणून काहीतरी गोष्टी आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी जीव तोडून मेहनत केली असेल, क्लास लावला असेल, लायब्ररी लावली असेल, अभ्यास केला असेल, तरीसुद्धा पेपरचं प्रेशर हँडल करू शकले नसेल, त्या चुका असतील. खूप सारे विद्यार्थी असे मी पाहिलेले आहे, की बॅच लावतात, अभ्यास करतात, पण मारे थिअरी पाठ करून ठेवतात. त्यांना सांगावं, की थोडंसं तरी न्यूमरिकल्सकडे लक्ष द्या. अरे फॉर्म्युला सोप्या गोष्टी आहे. मारे रिझनिंगचे प्रॉब्लेम्स कठीण सॉल्व्ह करतील, बुद्धिमत्तेचे कठीण सॉल्व्ह करतील, पण टेक्निकलचे प्रॉब्लेम म्हटल्यावर त्यांना भीती वाटते आणि मग पेपरला गेल्यावर जेव्हा न्यूमरिकल्स दिसतात तेव्हा ते हँडल करू शकत नाही आणि थोड्या मार्कांना मग रिझल्ट. ह्या सगळ्या आपल्या चुका आहेत मित्रांनो. पण आता ह्या चुका ज्या तुम्हाला माहीत आहे, की तुम्ही काय केलेलं आहे आणि मी जेव्हा टेस्ट घेतलेला आहे तेव्हा मी विद्यार्थ्यांचे रिझल्ट पाहतो, तेव्हाच कळून जाते, की हा विद्यार्थ्यांचं, कारण की पेपर सेट करताना खास करून तर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना मी जवळून पाहतो, त्यांचे पेपर स्वतः चेक करतो, तर माहीत राहते, की ह्या जर असा सोपा क्वेश्चन जर चुकवू शकते, तर हा भविष्यात येणाऱ्या फायनल पेपरला सुद्धा अशा मिस्टेक करू शकतो. तर त्याला त्या मिस्टेक आपण इम्प्रूव्ह करू शकतो. तो त्याच्यातून सुधारते आणि समोर जाते. पण ज्यांनी त्या चुका तेव्हा आयडेंटिफाय नाही केल्या, म्हणजे फक्त बॅच लावून घेतली, करून राहिले, त्याच्यावर ना टेस्ट देऊन राहिले, ना MCQ वाचून राहिले, अशानं कसं होणार आहे मित्रांनो? पहा मी तुम्हाला तुमचे कारणं नाही सांगत आहे, पण सांगतो आहे, की कुठेतरी आपल्या अपयशामध्ये आपण कारणीभूत आहे. थोड्याशा कुठेतरी आपल्या मिस्टेक राहिलेल्या आहेत, त्या आपल्याला दूर करायचं आहे. हे अपयश आपलं शेवटचं नाही आहे. याच्यानंतरही जागा निघतील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या निघतील, स्टेट गव्हर्नमेंटच्या निघतील, ज्या निघतील, ज्या काही. आता तुम्ही ते नका पाहू, की एवढ्याच याच्यामध्ये माझं सिलेक्शन नाही झालं, तर मग एवढ्या कमी जागेमध्ये माझं सिलेक्शन होईल का? मी परत तुम्हाला ते सांगतो आहे. तुमची जिद्द आहे ना, तुम्ही परत नव्यानं सुरुवात करा. तुमच्याकडे तुम्ही ऑब्व्हियसली आधी बॅच लावली असेल, तर त्याच्या नोट्स तुमच्याकडे असेल, या तुम्हाला वाटत असेल, की मला अजून सगळं काही विसरल्यासारखं आहे, मला रिव्हिजनची गरज आहे. मी जेवढा तुम्हाला सपोर्ट होईल तेवढा करतो आहे. बॅच लागली बॅच, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नाही झालं त्यांना सांगतो आहे, तुम्हाला नोट्स लागल्या नोट्स फक्त मला WhatsAppवर सांगा. मी असं म्हणत नाही आहे, की तुम्ही परत बॅच करा. मी ॲडव्हर्टाइजमेंट नाही करत आहे. मी तुम्हाला एकच सांगतो आहे, की तुम्ही एकदा करा, इमानदारीनं करा. तुम्हाला वाटत असेल मला चालू ठेवायचं आहे माझ्या जॉबसोबत, जर मी बॅच करत तर करा. मी असं म्हणत नाही आहे आणि हा व्हिडिओ मी त्यासाठी बनवलाही नाही आहे. फक्त सांगतो आहे, की हा आपला अपयश जे आहे ते शेवटचं नाही आहे. जे झालं ते झालं. त्याला अनेक कारणं. पण आता अशी तयारी चालू ठेवा, की सुरुवातीपासून, की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 50 जागा जरी असेल, तर त्या 50मध्ये माझं नाव असलं पाहिजे. आणि जे काही ऑल ओव्हर इंडियाची कॉम्पिटिशन असते, त्याचा कशाला विचार करून आले आहे तुम्ही? ते विद्यार्थी तेच करतात, तुम्ही तेच करू राहिले. मी तुम्हाला नेहमी म्हणतो, की माझ्या बॅचमध्ये जो काही मी सिलेबस सांगतो आहे, तो पूर्ण बेसिकपासून तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हाय लेव्हलपर्यंत आहे. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही तेवढं इमानदारीने करा. तुम्हाला जे MCQचे बुक सजेस्ट केलेले आहे ते मी माझ्या डोळ्यानं विद्यार्थ्यांना पाहिल्या मित्रांनो, नेहमी तेच मला आता आठवते, की पहा ह्या मिस्टेक आहे तुमच्या. खूप साऱ्या वेळात नुसतं काही जण फक्त थेरीज करतात, काही जण फक्त थेरी करतात, न्यूमेरिकल लक्ष देत नाही, काही जण फक्त थेरी करतात, न्यूमेरिकल करतात, MCQकडे फोकस करत नाही. MCQ तेवढेच महत्त्वाचे नाही, कारण की जेव्हा तुम्ही क्वेश्चन चुकवता तेव्हा स्वतःला इम्प्रूव्ह सुद्धा करत असता, बरोबर. म्हणून सांगतो आहे, की ती मानसिकता काढून टाका. ते विद्यार्थी त्याच्यापेक्षा आपण जास्तच करत आहे आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे रिझल्ट येण्याचंही तेच कारण आहे. म्हणून मग जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट येईल, आता येईल, पुढे येईल, किंवा मग अजून काही दिवाळीनंतर असेल,
ती आणि ऑब्व्हियसली अभ्यास काही हा एका रात्रीत नाही होत. तुम्हाला मी नेहमी म्हणत असतो, की जेवढ्या तुम्ही आधी लवकर चालू कराल, तेवढं लवकर तुम्हाला यश भेटेल. मे बी या रिझल्टच्या बाबतीत हे झालं असेल, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी लेट अभ्यासाला सुरुवात केली असेल, या लेट बॅच जॉइन केलेला असेल, थोड्या-थोड्या मार्कानं राहून गेलं असेल, या लेट जॉइन करूनही सिलेक्शन भेटलं असेल, त्यांचं तर ठीक आहे, वेगळंच कौतुक आहे. पण तुम्हाला माहीत आहे, की आपण जर पद पुन्हा नव्यानं केलं ना, तर होते. आणि तुम्ही जर 25च्या अंदर असेल ना, तर तुमच्याकडे खूप अटेम्प्ट आहेत. 27, 28, 30, 32 पर्यंत आपल्याला चान्स आहे. बरोबर? तुम्ही फक्त जिद्द ठेवा आणि आपल्याला 32 पर्यंत अभ्यासच करायचा आहे बा, मी असंही नाही म्हणत आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्याला पोस्ट काढायची आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला परत नव्यानं ज्या नोट्स आहे परत काढा. ज्या विद्यार्थ्यांचं तुमच्या मित्रांचं सिलेक्शन झालेलं मनापासून काँग्रॅच्युलेशन्स करा त्यांना. त्यात काहीच नाही आहे. वाईट वाटून घेऊ नका. हे जे लोकं आहेत आपल्या सराउंडिंगचे, हे आपल्याला 4 दिवस चांगलंही म्हणतात आणि 4 दिवस वाईटही म्हणतात. कुणाला काही घेणं-देणं नाही आहे. जे लोकं म्हणतात ना काँग्रॅच्युलेशन्स, आता ऑब्व्हियसली ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल, जो नातेवाईक ओळखत नाही ना, तोही नातेवाईक त्याला कॉल करते सकाळीपासून. "हां, आम्हाला माहितीच होतं की त्यात पोटेन्शियल आहे, तू लागतंस म्हणून, तू लहानपणापासून हुशार होता." पण त्यातलेच मित्रांनो काही असे लोकं असतात की जे मनापासून असे जळतात. म्हणजे त्यांना वाटतं की बा याचं सिलेक्शन काहून झालं? कारण हा आता आपल्यापेक्षा जास्त शहाणा होईल, मोठा होईल. असे मी पाहतो आहे. मला वेगळं सांगायची गरज नाही. आम्ही पाहिलं, आमच्यासोबत झालेलं आहे सगळ्या गोष्टी. रोज विद्यार्थी मला सांगतात, माझ्यासोबतच्या सुद्धा गोष्टी आहे. त्या काही वेगळं नाही आहे. खरंच मनापासून जे जवळचे आपल्याबद्दल चांगलं हित करणारे लोकं फार कमी असतात. ओके, आणि त्यांना आपण जपलंही पाहिजे. पण जे विद्यार्थी आता ज्या लिस्टमध्ये नाव नाही आहे ना, ते खूप सारा विचार करतात, की मला लोकं काय म्हणतील आणि मग माझं लोकं काय म्हणतील, त्या लोकांसाठी आपण जगून राहिलो का? आपण आपल्या स्वतःसाठी, आपण आपल्या आई-वडिलांसाठी जगून राहिलो आहे. आपल्याला आपलं करिअर घडवायचं आहे. आणि मी पहिलेही सांगितलं तुम्हाला, की सरकारी नोकरी शेवटची नाही आहे. आपल्याला एकच म्हणायचं आहे, की हां, माझा अटेम्प्ट आहे, मला होत्या चुका माझ्या ह्याच्यामध्ये मी इम्प्रूव्ह करेल, माझा रिझल्ट माझ्याशी घेणं-देणं. बरोबर? मला दुसऱ्याचं काही घेणं नाही आहे, कोण काय म्हणतो आहे. तर जो म्हणतो आहे त्याला एकच सांगा, "भाऊ रे, तू दे, तू पास होईल मग मला भेट. बरं, तू झाला ना ठीक आहे. माझ्या चुका होत्या, मी त्या इम्प्रूव्ह करायला लागेल. लागणं नाही लागणं हा माझा भाग आहे." पण तुम्ही जर जिद्द नाही ठेवली ना, तर ह्या सगळ्या फॅक्टरचं नंतरचं काम आहे. तुम्ही तसाच रिझल्ट काढता. फक्त तुम्हाला असं वाटेल, की बा आता मी अभ्यास करत नाही, तर मग तुम्ही आताच हारले. कारण की मग तुम्ही जो भविष्यात पेपर देणार, तो पेपर नाही, फॉर्म नाही भरला, पेपर नाही दिला, तरी तुमचा रिझल्ट आजच तुम्ही डिक्लेअर केला, की नाही आता माझं तर सिलेक्शन भविष्यात होणारच नाही आहे. म्हणजे आज तर तुम्ही अपयशी झालेच, पण भविष्यात जे काही तुमचं सिलेक्शन मे बी असेल जीवनामध्ये, ते सुद्धा तुम्ही आताच हारले. म्हणून जे झालं ते झालं. आपलं ब्लेम दुसऱ्यावर टाकू नका. ज्या चुका आहे, तुम्ही मे बी थेअरी चांगली रिवाईज नसेल केली, की टेक्निकल चांगलं केलं नसेल, ॲप्टिट्यूड मे बी चांगलं केलं नसेल, रिझनिंग काहीतरी आहे राहिलेलं. सगळं काही केलं, पण पेपरचं प्रेशर हँडल केलं नसेल, टेस्ट हँडल सिल्ली मिस्टेक केल्या असेल पेपरमध्ये, टेस्ट लावा डबल, टेस्टला ट्राय करा, सिलेबसला रिवाईज करा. जे करायचं असेल ते चांगल्या तऱ्हेनं करा आणि अशी जिद्द ठेवा, की पेपरच्या अगोदरच आपल्याला कळलं पाहिजे, की नाही यावेळेस तर पेपर फाड़ देंगे, आपलं सिलेक्शन होईलच बा. अशी मानसिकता ठेवा, की बा मला हे येते, ते येते. कारण की जेही रिझल्ट काढतात ना मित्रांनो, त्यातले मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना आम्हाला माहीतच राहते, की याचा रिझल्ट येणार आहे. कारण की दिसते ते. कारण त्याच्या मिस्टेक्स तो कमी करत नाही, त्याची ते रिव्हिजन, त्याचे ते कन्सेप्ट सगळ्या गोष्टी काही वेगळं नाही करायचं ना आपल्याला. आपण काही सायंटिस्ट नाही बनत आहे ना, आपल्याला काही असा बाकीचा 7-8 सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. फार मोजक्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे, होते. आणि तुम्ही जॉबसोबतसुद्धा करू शकता. मी समजू शकतो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना घरची जबाबदारी असतात. तर याच्यातच म्हणतो आहे, की थोडंसं कुठेतरी जे एकदमच 20-22 आहे, तर त्यांनी तर मी तर म्हणतो खरंच अजून तुम्ही फुल टाईममध्ये ट्राय करा. बरोबर? तुम्ही इथं हारले नाही आहे. पण जे असतात ज्यांच्या जबाबदाऱ्या आहे, कुठेतरी आपल्या जॉबच्या शेड्यूलमधून थोडासा वेळ तरी 4-5 तास, रोजचे ॲटलीस्ट 2 तास, नाही अभ्यास आला तर निदान लेक्चर्स पाहायला तरी तेवढं तुम्ही काढू शकता. सतत चालू ठेवू शकता काहीतरी. पण आज नाही उद्या आपल्याला यश भेटेल. पण तुम्ही आजच हारले तर हारले. तर जेवढा होईल मित्रांनो मी तेवढा तुम्हाला सपोर्ट करेल. तुम्हाला मग तो मोटिव्हेशन असो किंवा मग काही अजून काही तुम्हाला सपोर्ट लागला, नोट्स लागला, या बॅच लागली, पण मला एकदा WhatsAppला मेसेज करा. हारून जाऊ नका. तुमची जिद्द असेल ना तर नक्की रिझल्ट येईल. मी तुमच्यासोबत आहे. काही काळजी करू नका. जास्त तुम्हाला वाटत असेल तर कॉल करा. मी तुम्हाला कॉल बॅक करेन. असं नाही की मी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यांच्यासाठीच बोलतो आहे. ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन नाही झालं तेही विद्यार्थी माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण की ज्यांचं सिलेक्शन झालं तर ते तर ठीक आहे. ते तर त्यांच्या मार्गावर लागले. पण त्या विद्यार्थ्याचं काय? कारण मला प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल आपुलकी आहे. मी नेहमी म्हणतो की माझ्याशी जोडलेला विद्यार्थी प्रत्येकाचं, "तू भाऊ जेवढं सांगतो तेवढं कर, तुझा रिझल्ट येतेच." आणि मला आपुलकी असते की नाही बा लागला पाहिजे तो. कारण की तो कुठेतरी आपल्यावर एक होप ठेवत आहे आणि कुठेतरी फॅक्टर माझे आहे, तुमचे आहे. मी माझी मेहनत करतोय, पण तुम्ही त्याला सपोर्ट नाही केला ना, तर काही होणार नाही आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो, की या रिझल्टमध्ये माझ्यापेक्षा मेहनतीचा वाटा तुमचा जास्त आहे. तुमच्या आई-वडिलांचा आहे, बरोबर? आणि त्याचं हे फळ आहे.
म्हणून तुम्ही फक्त बॅच करूनच लावूनच होणार नाही आहे. तुम्हाला सुद्धा त्याची मेहनत करावी लागेलच थोडीशी. म्हणून तुमची जर मानसिकता असेल ना, तर मानसिकता असेल नाही असे नाही, ठेवायचीच आहे आपल्याला आणि पुढे जो काही असेल तो रिझल्ट आपल्याला काढायला स्वतःसाठी काढायचा आहे. ना त्या समाजासाठी, स्वतःसाठी, आपल्या आई काढायचा आहे बस. आणि परत सांगतो आहे एकदा, की हारून जाऊ नका. रिझल्ट आपला आहे. आपल्याला परत सुरुवात करायची आहे. जे झालं ते विसरून जा आता. ओके. त्याच्याशी काही डोकं विचार करू नका. जास्तच वाटलं, जे जवळपासचे विद्यार्थी असेल ते मला क्लासवर येऊन भेटू शकतात किंवा जास्त तुम्हाला वाटत असेल बा की मी अपयशी झालो, मी हारलो, डिप्रेशनसारखं, मला एक मेसेज करा. जसा वेळ भेटते तसा मी तुम्हाला कॉल बॅक करतो या कॉल करा. ठीक आहे. सो इथे थांबतो आहे मित्रांनो. काहीही अडचण आली जस्ट एक मेसेज करा. मी तुम्हाला पहिले सांगितलं की रिझल्ट खूप मोठा असेलच मे बी हा, आणि सगळ्यांचे कॉलवर पॉसिबल नाही होत एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांसोबत बोलणं, कारण की खूप ट्राय केला मी महापरीक्षेच्या वेळेस दिवसभर पूर्ण तोंड दुखून जायचं कॉलवर बोलताना. थोडंसं तुम्ही समजून घ्याल. जे विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन झालं नाही झालं त्यांचं एक मेसेज करा. जसा वेळ भेटते मेसेजवर पटापट रिप्लाय येऊन जातो तुम्हाला, कारण की ऑब्व्हियसली, आणि ज्यांचं नाही झालं, ज्यांचा खरंच आहे त्यांना मी कॉल करतो. तिथे थांबू आपण. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. तर पण आपल्याला पुढचे अटेम्प्ट सोडायचे नाही आहे. सो थँक यू. बाय बाय.